40 गावात 2 दिवसीय जलयोग शिबिर उत्साहात संपन्न. डॉक्टर जगदीश गिंदोडिया यांचं मार्गदर्शन. 40 गाव प्रतिनिधी. आजच्या धकाधकीच्या जीवनात शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी नियमित व्यायामाचे महत्त्व अनमोल आहे. याच गरजेतून दिनांक 7 व 8 जुलै 2025 रोजी 40 गाव येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जलतरण तलावात 2 दिवसीय जलयोग शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. धुळे येथील सुप्रसिद्ध त्वचारोग तज्ज्ञ आणि जलयोगाचे प्रणेते डॉक्टर जगदीश गिंदोडिया यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले, ज्यामध्ये शहरातील अनेक जलतरणप्रेमी, योगप्रेमी आणि आरोग्यप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. जलयोगाचे महत्त्व आणि फायदे. या शिबिरात डॉक्टर जगदीश गिंदोडिया, जे भारत सरकार मान्यताप्राप्त योग शिक्षक देखील आहेत, यांनी पाण्यातील विविध योगासने, प्राणायाम आणि उपयुक्त हस्तमुद्रांचे प्रात्यक्षिक दाखवून शिबिरार्थ्यांना मार्गदर्शन केले. जलयोगाचे फायदे विशद करताना ते म्हणाले, पाण्याच्या बॉयन्सी उत्प्लवन शक्तीमुळे शरीरावरचा भार कमी होतो, त्यामुळे शरीर सहजतेने वागते व हालचाली सुलभ होतात. विशेषतः गुडघेदुखी, स्नायुदुखी व कमरेच्या मणक्यांचे विकार असलेल्या रुग्णांसाठी जलयोग हा एक सुरक्षित व परिणामकारक व्यायाम प्रकार आहे. त्यांनी प्रत्येकाने जलयोगाचा आपल्या दिनचर्येत समावेश करावा असे आवाहन केले, कारण यामुळे शरीर तंदुरुस्त राहण्यासोबतच मानसिक आरोग्यही सुदृढ होते. मान्यवरांची उपस्थिती. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी 40 गावचे प्रांताधिकारी श्री हिले साहेब यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली. तसेच धुळे येथील ज्येष्ठ पत्रकार महेश घुगे यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. यावेळी ज्येष्ठ योगगुरू टी चौधरी, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक भाऊ मांडे आणि ज्येष्ठ योगसाधक व्ही बापू पाटील यांचीही उपस्थिती होती. सहभाग आणि सहकार्य. या शिबिरात 40 गाव स्विमिंग असोसिएशन, पतंजली योगसाधक परिवार व सायकलिंग असोसिएशन 40 गाव यांच्या सदस्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगगुरू नारायण मांडवडे सर, स्विमिंग असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र बाफना, राजेंद्र मांडे, सचिव रणजित पाटील आणि ज्येष्ठ सल्लागार दिलीप घोरपडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. जलतरण तलावाचे व्यवस्थापक श्री महेंद्र चौधरी यांनी शिबिरात सहभागी सर्वांना उत्कृष्ट सुविधा व सहकार्य पुरवून त्यांचे मनपूर्वक स्वागत केले. अशा शिबिरांमुळे योग आणि आरोग्याचे महत्त्व सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य अत्यंत स्तुत्य असून जलयोगाची ही चळवळ आरोग्याच्या नवदिशेचा आरंभ ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला.